रोलिंग. नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपल्या एकूणच समाजासमोर धर्मांतरणाचा फार मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे. आपण त्याविषयीच्या अनेक ज्या गोष्टी आहेत किंवा त्या संदर्भातल्या घटना या आपल्यासमोर येत असतात आणि त्यातून आपल्याला त्या घटनांचं गांभीर्य कळत जातं. त्याचबरोबर ज्या पद्धतीने सक्तीने धर्मांतरण, फसवून धर्मांतरण, वेगवेगळी आमिष दाखवून धर्मांतरण होतं, त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणी त्या धर्मात गेलेले म्हणजे काही जण सक्तीने मुस्लिम केले गेलेले आहेत, ख्रिश्चन केले गेलेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा आपल्या धर्मात आणण्याचं कामसुद्धा सुरू आहे. त्यामुळे शुद्धीकरणाचं कामसुद्धा एकीकडे सुरू आहे. तर आज आपण जो विषय या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत तो या शुद्धीकरणाच्या संदर्भातलाच आहे. आणि त्या दृष्टीने काम करणारा म्हणजे अगदी स्वातंत्र्य काळाच्या आधीपासून काम करणारा असा मसूरकर आश्रम जो आहे त्या आश्रमाच्या कार्यासंदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत. आणि एकूणही शुद्धीकरणाचं कार्य कसं आहे, त्यांच्या समोरची आव्हानं कोणती आहेत, येत्या काळामध्ये कशा पद्धतीने हे कार्य आणखी विस्तारत जाणार आहे, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत पराग महाराज रामदासी. त्यांच्याशी आपण आज संवाद साधूया. महाराज, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. हे कार्य खूप मोठं आहे शुद्धीकरणाचं आणि तेवढंच आव्हानात्मक सुद्धा आहे. म्हणजे एका बाजूला धर्मांतरणाचा प्रश्न खूप गंभीर होत चाललाय, चिघळत चाललेला आहे. आता आपण पाहिलं की अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, धर्मांतरणाचा कायदा करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीत हे शुद्धीकरणाचं कार्य खूप महत्वाचं आणि मोलाचं ठरतं. आपण या कार्यामध्ये अनेक वर्षांपासून आहात. तर पहिली एक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते की शुद्धीकरणाचं कार्य जे आहे ते कधीपासून सुरू झालं, म्हणजे मसूरकर आश्रमाच्या बाबतीत पाहायचं झालं. विनायक महाराज मसूरकर हे मूळचे रामदासी संप्रदायाचे. समर्थांनी 11 मारुतीची स्थापना केलेली आहे, उमरज पासून ते कोल्हापूर पर्यंत साधारणपणे. त्या ठिकाणी उमरज जवळ मसूर नावाचं गाव आहे आणि तिथे जो मारुती स्थापन केलेला आहे त्या मारुतीच्या मंदिराचे जे मठाधिपती विनायक महाराज मसूरकर वंश परंपरेने समर्थांच्या काळामध्ये ज्यावेळेला हे मारुतीची स्थापना झाली त्यावेळेला राजाराम महाराजांनी सगळ्या मारुतीच्या मंदिरांना सनद देऊन वंश परंपरेने ह्याचा कारभार पुढे चालावा याची योजना त्यावेळेला करून ठेवली होती. त्याप्रमाणे हे विनायक महाराज मसूरकर हे तिकडचे वैदिक शिकलेले, घरी संपूर्ण धर्माचं काम करणारे हे मारुतीचं मंदिर. त्या मारुतीच्या मंदिरामध्ये अनेक पिढ्यांची उपासना, रामनामाची उपासना, सूर्य उपासना, ही अनेक पिढ्यांपासून रामदासी संप्रदायातली जी उपासना आहे ती सगळे अनेक पिढ्यांपासून तिथे चालू होती. अशा वेळेला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या वेळेला सगळ्या ठिकाणी धर्मावरती आघात होत होता आणि ख्रिश्चन मिशनरी हे मोठ्या प्रमाणावरती सहज भावनात्मक बदल घडवून त्या ठिकाणी हिंदूंना ख्रिश्चन बनवण्याचं काम करत होते. त्याच्यामध्ये मुख्यतः कोणाला तरी पाव कुठल्या तरी पाण्यामध्ये, विहिरीमध्ये टाकला की ती विहीर जर ब्राह्मण वापरत असतील तर त्यातलं पाणी पिल्लं की तो दुसरा सांगायला की ह्याच्यात पाव टाकला होता म्हणून हे सगळे आता हे झालेले आहेत ख्रिश्चन. आता त्यांना ख्रिश्चन धर्मात जावं लागेल, हे आपल्या धर्मात राहिले नाहीत, हे बाटलेले आहेत. अशा प्रकारचे अनेक प्रकारे या मोठ्या प्रमाणावरती ख्रिश्चनायझेशन चालू होतं. आणि त्याचा जास्त प्रभाव मुंबई किंवा जिथे ब्रिटिशांची सरकार होती अशा ज्या भागामध्ये, गोव्यामध्ये पोर्तुगलांचं सरकार होतं, त्या गोव्यामध्ये सुद्धा त्यांनी असे खूप म्हणजे ब्राह्मण समाज असं नाही, इतर सगळ्या समाजांना सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने ख्रिश्चन करण्याचा प्रयत्न केला होता. आम्हाला त्यावेळेला पाव खाणं हे आमच्या धर्माच्या विरोधात होतं. आज आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये वडापावशिवाय आहार नाहीये, पण सगळा समाज खातोय, कोणी खात नाही असं. पण त्यावेळेला पाव खाणं हे हिंदू धर्माच्या विरोधात होतं आणि ज्यांनी पावाला स्पर्श केला तो वाढला आणि म्हणून ते ख्रिश्चन झाले. ही एक अज्ञानातली गोष्ट आहे. म्हणजे धर्माबद्दलचं ज्ञान न प्राप्त झाल्यामुळे अशा घटना घडल्या आणि त्याचा थोडासा ह्यांना विनायक महाराज मसूरकरांना थोडासा मागोवा लागला आणि काही लोकांनी गोव्याला बोलवलं की आमच्याकडे असं असं हे आहे, तुम्ही रामदासी संप्रदायाची मंडळी आहेत, समर्थांनी त्यावेळेला जे काम केलं होतं तसं ह्या इथे गरज आहे की आपल्याला परत हिंदूंना हिंदू करून घेणं गरजेचं आहे. मग ते तिथे गेले. त्यांनी गोव्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष संपूर्ण गोवा ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या अशा अनेक गावांमध्ये जाऊन त्यांनी लोकांची चर्चा केली, लोकांना भेटले. ते तेवढ्यापुरतं झालेलं होतं.
पण लोक मात्र श्रद्धेने हिंदू धर्मामध्येच होते, कारण त्यांची भावना हिंदू धर्मातलीच होती. त्यामुळे तसा काही बदल त्याच्यात झालेला होता अशातला भाग नाही. फक्त त्यांना समाजाकडनं बहिष्कृत केल्यामुळे ते परत ख्रिश्चन धर्मात गेले असा भास होत होता. अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून जवळजवळ 10,000पेक्षा जास्त लोकांना 1928 मध्ये त्यांनी हिंदू धर्मात परत घेतलं. तिथे चंबळ म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये तिथे तळ आहे, प्राचीन तळ आहे, ते तीर्थक्षेत्र मानलं जातं तसं. तर त्या गावाच्या त्या तळ्यामध्ये सगळ्यांना स्नान करून त्यांच्याकडनं हवन करून पूजापाठ करून घेऊन त्यांना परत हिंदू धर्मामध्ये आणलं गेलं. असं ते कार्य सुरू झालं. आणि मग त्याच्यानंतर मग तिथून आल्यानंतर परत तिथे पोर्तुगीज सरकार मागे लागलं म्हणून तिथून ते निघाले. महाराष्ट्रात परत दुसऱ्या ठिकाणी आले, कोकणामध्ये आले. कोकणात सुद्धा हीच परिस्थिती होती अनेक ठिकाणी, तिथे सुद्धा त्यांनी ते काम केलं. मग दापोली असेल, रत्नागिरी असेल, त्या ठिकाणी सुद्धा काम केलं. घाटावरती सुद्धा काही ठिकाणी जिथे गरज होती त्या ठिकाणी मग त्यांची प्रवचनं कीर्तनं अशी चालायची आणि सगळे शिष्यमंडळी 2-4 घेऊन त्यांच्याबरोबर फिरायचे. मग यांच्या लक्षात आलं की आपल्याला हे काम करण्याकरता खूप मेहनत करावी लागणार आहे, पण मनुष्यबळ पण खूप मोठं लागेल. मग रामदासी संप्रदाय वाढवला पाहिजे. मग वाढवण्याकरता त्यांनी लोकांना आवाहन केलं की आम्हाला तुमची मुलं धर्माच्या कामाकरता द्या. जसं सावरकरांनी आवाहन केलं होतं, विवेकानंदांनी आवाहन केलं होतं. त्यामुळे विवेकानंदांनी सांगितलं की तुम्ही तुमचा एक मुलगा आमच्या धर्माच्या कामाकरता द्या, तर हे संपूर्ण जग आपण हिंदूमय करू. तसंच विनायक महाराज मसूरकरांनी हे केलं. त्यावेळेला ते संपूर्ण भ्रमण करत होते, नर्मदेच्या किनाऱ्यावरती होते. त्या नर्मदेच्या किनाऱ्यावरती भ्रमण करता करता आमचे गुरुजी, आता आमच्या गुरुजींची ब्रह्मचारी विश्वनाथजी महाराजांची जन्मशताब्दी वर्ष आहे. हे जन्मशताब्दी वर्ष 100 वर्ष त्या गोष्टीला पूर्ण झाली, म्हणजे जन्माला पूर्ण झाली त्यांच्या. हे नर्मदा किनारी गेलेले असताना महेश्वर हे अहिल्याबाई होळकरांची राजधानी आहे, त्याच्या बाजूला मंडलेश्वर म्हणून गाव आहे. ह्या मंडलेश्वर गावामध्ये कवीश्वरांचा एक वाडा होता. तिथे तुळापूरकरांचं कुटुंब तिथे त्याच्याबरोबर राहत होतं. तुळापूरकर हे त्यांचे जावई. तर त्या ठिकाणी हे आजोळी होते. आणि त्यावेळेला विनायक महाराज मसूरकर हे त्या भागामध्ये धर्मकार्याकरता गेलेले होते. आणि सगळ्यांना मोठ्या प्रमाणावरती आव्हान करणं, बाकीच्या गोष्टी करणं चालू होतं. त्यावेळेला त्यांच्या तुळापूरकरांना वाटलं, यांच्या वडिलांना, की आपण सुद्धा ह्या कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. विश्वनाथ गुरुजी म्हणजे आमचे गुरुजी, त्या विश्वनाथ छोटे होते, 8-9 वर्षाचे. त्यावेळेला विनायक महाराज मसूरकरांना त्यांनी धर्म कार्यकर्ता अर्पण केलं. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी, मग धुळ्याचे असतील, जळगावचे असतील, नाशिकचे असतील, नगरचे असतील, अशा अनेक ठिकाणी प्रत्येक ठिकाणून अनेक शिष्य त्यांना मिळत होते. आणि त्यांना घेऊन हे परावर्तनाचं जे काम आहे, परत शुद्धीकरण करून प्रत्येकाला घेण्याचं काम आहे, हे युद्ध पातळीवर त्यावेळेला चालू होतं स्वातंत्र्यपूर्वीपर्यंत. स्वातंत्र्यपूर्वीपर्यंत अनेक ठिकाणी गुप्तरित्या हे काम करत होते. आश्रम करून कुठेही राहत नव्हते, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत राहायचं आणि त्या ठिकाणी धर्माचं कार्य करायचं. कीर्तन प्रवचन करायची, त्याच्यानंतर भिक्षा मागायची सगळीकडे. भिक्षा मागून आणणं हे पहिलं काम. त्याच्यावरती आश्रमातली जी असतील मुलं त्या सगळ्यांचं उदरनिर्वाह व्हायचा आणि धर्माचं काम करायचं. असं सातत्याने चालू होतं. ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेला ब्रिटिश सरकारने सुद्धा विनायक महाराज मसूरकरांवरती हे केलेलं होतं की यांना अटक करावं म्हणून. मग त्यावेळेला मसूराश्रम म्हणजे आता जो आपल्याला दिसतोय आपल्या गोरेगावमध्ये, हे त्यावेळेला मुंबईत नव्हतं. मुंबई ही फक्त तिकडे माहीमपर्यंत तिकडची मुंबई होती. हे पुढची गावं सगळी आपली वेगळी होती. त्यावेळेला इथे पांडुरंग म्हात्रे म्हणून होते, ते त्यांचे भक्त होते आणि त्यांना ह्या कामाबद्दल मोठी श्रद्धा होती. त्यांनी त्यांना सांगितलं की तू आमच्या वाडीत येऊन राहा, माझं खूप मोठं वाडी आहे आणि जंगलाला लागून आहे, म्हणजे ते जंगलच होतं संपूर्ण. त्यामुळे तिथे येऊन राहा, तिथे कोणी येणार नाही, तिथे यायला जायला रस्ताच नाहीये. त्यावेळेला इथे काहीच नव्हतं. मग त्यावेळेला तिथे राहिले, काही काळ गुप्तरित्याच राहिले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला त्या संपूर्ण जमिनीचे डेव्हलपमेंट चा हे विषय आला स्वातंत्र्यानंतर, त्यावेळेला त्यांना एक प्लॉट दिला गेला. आज जे पांडुरंगवाडीमध्ये प्लॉट आहेत मोठ्या प्रमाणावरती, त्यापैकी एक प्लॉट त्यांना आश्रमाकरता दिला गेला आणि तुम्ही इथेच राहा म्हणून त्यांनी सांगितलं. त्यानंतर 1955ला विनायक महाराज मसूरकरांची समाधी झाली. म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनायक महाराजांची समाधी झाली. तेव्हापासून मसूराश्रम हे कार्यरत झालं.
त्यावेळेला एक मंदिर फक्त बांधलेलं होतं. हम्म. याच्या व्यतिरिक्त तिथे काय नव्हतं. पर्णकुट्या होत्या, झोपड्या होत्या आणि त्याच्यात सगळी मंडळी राहायची आणि त्या ठिकाणी धर्माचं काम कसं करता येईल ह्याच्यावरती चिंतन व्हायचं. विनायक महाराज मसूरकरांनंतर दत्तमूर्तींनी तिथे काही काळ कारभार सांभाळला. त्याच्यानंतर शिवराम स्वामी होते, त्यांनी काही काळ सांभाळला. हरिहर स्वामी होते, त्यांनी काही काळ कारभार सांभाळला. असं ते संपूर्ण प्रत्येक जण आपापल्या परीने कार्य करत होते. त्यानंतर ब्रह्मचारी विश्वनाथजी महाराजांनी जवळजवळ 70च्या आसपास ब्रह्मचारी विश्वनाथजी महाराजांकडे मसूराश्रमाची धुरा आली. मग त्यानंतर मसूराश्रमचं कार्य कसं वाढेल ह्याच्याकरता त्यांनी धर्मभास्कर अंक एक सुरू केला. त्या धर्मभास्कर अंकाच्या माध्यमातून विनायक महाराज मसूरकरांनी जे जे काम केलं होतं ते लोकांसमोर आणलं आणि ते लोकांसमोर आणून त्यांनी लोकांना आणखीन प्रेरित केलं आणि मग शुद्धीकरणाचं काम आणखीन वाढत चाललं. मग मोठ्या प्रमाणात शुद्धीकरणाचं काम वाढलेलं लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी मसूराश्रम पत्रिका नावाची एक छोटीशी पत्रिका मासिक चालू केलं. पाक्षिक आधी मासिक केलं होतं, मग पाक्षिक सुरू केलं. त्या ह्याच्यामध्ये जेवढे शुद्धीकरण होतील तेवढ्या शुद्धीकरणाची माहिती दिली जायची आणि ते मराठी आणि इंग्रजीमधून होतं. परदेशात आपले असलेले हिंदू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मसूराश्रम पत्रिका करायची. मग तिथपर्यंत तो विषय पोहोचायचा. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्याला हातभार लागला. लोकांनी सहकार्य पण केलं आणि जे कार्य वाढायचंय त्याच्याकरता जो आर्थिक सपोर्ट पाहिजे तो सपोर्ट मोठ्या प्रमाणात. आता हे जे शुद्धीकरणाचं कार्य आहे ते कशा पद्धतीने चालतं, म्हणजे काय नेमकं करावं लागतं? आत्ताच्या घडीला पूर्वी असं होतं की शुद्धीकरणाच्या कार्याकरता ज्या भागामध्ये अशा पद्धतीने धर्मांतरण झालेलं आहे त्या भागामध्ये जाऊन आपल्या काही लोकांना तिकडच्या बरोबर घेऊन समाजामध्ये त्याची एक हे केली जायची, तपासणी केली जायची की कोण कोण कसं कसं झालेलं आहे आणि त्यांना बोलवून सहज त्यांच्याशी बोलता बोलता त्यांना थोडंसं मतपरिवर्तन करून परत येऊ शकत होते. मधला काळ असा गेलाय की त्या याच्यामध्ये आमची देशाची घडी बदलली. स्वातंत्र्यापूर्वीची काळ वेगळा होता, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काही काळ वेगळा होता आणि आता डेव्हलपमेंटचा काळ हा तिसरी पिढी झाली. या तिसऱ्या पिढीला आता शिक्षणाचं मोठं हे मिळालेलं आहे, सपोर्ट मिळालेलं आहे. शिक्षणाचा सपोर्ट मिळाल्यामुळे धर्मशास्त्र विसरलेले आहे. मग धर्मशास्त्र विसरल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आज धर्माचं अज्ञान असल्यामुळे सहज दुसऱ्या धर्मात परावर्तन होते. कारण काय होतंय की ख्रिश्चन मिशनरींची शाळा आहेत मोठ्या प्रमाणात. ख्रिश्चन मिशनरीच्या शाळेमध्ये ज्यावेळेला एखादा कॉन्व्हेंटमध्ये मुलगा शिकतो त्यावेळेला त्यांना येशूची प्रार्थना पण शिकवली जाते. आमच्या हिंदू मंदिर शाळेमध्ये म्हणजे हिंदू संस्था असेल त्या शाळेमध्ये आम्ही गीतापठण आत्ता करायला धजावलोय हा शब्द वापरतो. तोपर्यंत सरकारचा नियम असा होता आणि हा कायदाही आहे की तुम्हाला शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून हिंदू धर्माला तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करता येणार नाही असा एक कायदा केंद्राचा आहे. पण त्या मुसलमानांच्या बाबतीत तो कायदा लागू नाही, ख्रिश्चनांच्या बाबतीत तो कायदा लागू नाही. त्याच्यामुळे मदरसेच्या माध्यमातून ते त्यांच्या धर्माचा प्रसार करू शकतात. त्यांच्या धर्मातच करायचं आहे एवढंच त्याचं महत्वाचं खरा हे आहे अर्थ. पण ते धर्माच्या बाहेर जाऊन दुसऱ्या धर्मातल्या लोकांना सुद्धा आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करून आपल्या धर्मात ओढण्याचा प्रयत्न करतात. ख्रिश्चन मिशनरी पण तसंच करतात. कॉन्व्हेंटमध्ये गेलेली मुलं ही कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर त्यांचा येशू बद्दल झालेला असतो आणि त्याच्यामध्ये कॉन्व्हेंटच्या माध्यमातून त्यांना येशू बद्दल वाईट शिकवलं जात नाही, सगळं चांगलं शिकवलं जातं. आणि त्याच वेळेला जी हिंदू धर्माची परंपरा आहे त्या कशा चुकीच्या आहेत ह्याचंही थोडंसं त्यांच्या डोक्यामध्ये विष भरवलं जातं. आणि जे विष भरवलं जातं त्यामुळे तरुण झाल्यानंतर कदाचित त्याला काही प्रॉब्लेम आला, जो डिप्रेशन मध्ये गेला, कुठेतरी काही अडचणी आल्या तर तो पहिल्यांदा चर्चच्या जवळ जातो, तो मंदिराजवळ जात नाही. आणि चर्च मधला पादरी त्याच वेळेला बरोबर त्या स्पॉटला त्याला कॅच करतो आणि हा आपला आता हे आहे पुढचा कॅन्डिडेट आहे त्या ह्याला आपल्या जवळ आपल्याला घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने त्याला ब्रेन वॉश करून ख्रिश्चन धर्म कसा चांगला आहे आणि त्याच्यातच तुला कसं जीवन जगता येईल चांगलं हे समजावून सांगून त्याला ख्रिश्चन बनवलं जातं. वेगवेगळी प्रलोभनं दिली जातात, नोकरी मिळेल, अमुक मिळेल, तमुक मिळेल आणि खरोखर ते त्या पद्धतीने त्यांच्याकडे फंडिंग असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अर्थसहाय्य वगैरे करतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये एखाद्या मंदिरात गेलं, पुजाऱ्याकडे गेलं तर तो म्हणतो की तुझे हे ग्रह खराब आहे त्याच्यामुळे ही पूजा करावी लागेल, तुला त्याच्याकरता एवढा खर्च येईल.
मग तो म्हणतो की मला लुटायचं काम चाललंय. हम्म. तो म्हणतो की नाही, तुझ्या ह्याच्यामध्ये घरातल्या लोकांचा दोष आहे, त्याच्यामुळे असं होते, तुझ्या घरच्या लोकांचा दोष करण्याकरता असं करायला आहे. म्हणजे धार्मिक आमचे जे काही संस्कार आहेत ह्याचे चुकीच्या पद्धतीने अर्थ घेऊन, चुकीच्या पद्धतीने त्यांना समजावून त्याच्याबद्दलचं वाईट इम्प्रेशन त्यांच्या मनात तयार केलं आणि त्यामुळे ते सहज दुसऱ्या धर्मात जातात. आता हे कशामुळे झालं तर धर्म शिक्षण नसल्यामुळे झालं. आज गरज आहे की हिंदू धर्माचं शिक्षण प्रत्येक हिंदूला मिळालं पाहिजे. म्हणजे आज सरकारने आता जो कायदा करायला घेतलेला आहे धर्मांतरण विरोधी कायदा, पण धर्मांतरण विरोधी कायदा हा करण्यापूर्वी हिंदू धर्माचं प्रशिक्षण देण्याकरता जी अडचण आपल्याकडे आहे तो कायदा पहिल्यांदा बाद करून त्या ठिकाणी हिंदू धर्माचं शिक्षण देण्याकरता सगळ्या शाळांना पूर्णपणे मुक्तता दिली गेली पाहिजे. आज गुरुकुल चालवले जाते, मोठ्या प्रमाणावर वैदिक पाठशाळा चालवल्या जातात आपल्याकडे, ज्याच्यामध्ये आपण हिंदू धर्माचे संस्कार सगळे देतो, पण त्यांना शासन मान्यता नाहीये. वेद पाठशाळेला तेवढ्यापुरती शासन मान्यता दिली की वैदिक शिक्षण देऊन तुम्ही गुरुजी बनवा, पण समग्र धर्माचं शिक्षण तिकडे दिलं जात नाही किंवा त्यांना एखादा सर्टिफिकेट द्यायला पाहिजे त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याकडे शासनाच्या माध्यमातून नाही. म्हणजे आता हे धर्माचं शिक्षण जे आहे ते नव्या पिढीला ते मिळाल्याशिवाय हे थांबणार नाही, धर्मांतरण थांबणार नाही. दुसरी गोष्ट प्रलोभन आहेत. आज मोठ्या प्रमाणावरती प्रत्येकाला पैसा पाहिजे, शिक्षण थोडंसं मिळाल्यानंतर भरपूर पैसा पाहिजे. मग भरपूर पैसा देणाऱ्या या संस्था आहेत, ह्या संस्था मग त्या भले मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या असतील किंवा आणखीन काय असेल, तिथे जर हेड ऑफ डिपार्टमेंट एखादा दुसऱ्या धर्माचा बसलेला असेल तो त्याचा लाभ करून घेतो आणि ह्यांना त्या ठिकाणी धर्मांतरण पण करतो. उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावरती सिंधी लोक राहतात. आज ही सिंधी लोक आपला धर्म बुडू नये म्हणून पाकिस्तानमधनं फाळणी झाली त्यावेळेला ते भारतात आले आणि धर्मरक्षणाकरता त्या असलेले काही वस्तू आपल्या जवळ बाळगता येतील तेवढ्या बाळून इथे आले आणि कॅम्पमध्ये राहून त्यांनी 3 पिढ्या काढल्या. आज तिसरी पिढी 30 ते 40 हजार उल्हासनगर मधली लोक हे ख्रिश्चन झालेले आहेत. कशामुळे झाले? त्यांच्याकडे पैसा नाही म्हणून झाले नाहीत किंवा बाकीच्या गोष्टी नाहीत म्हणून झाले नाहीत. ख्रिश्चन मिशनरी त्यांना वेगवेगळी प्रलोभनं देतात. कुठेतरी स्त्रीचं प्रलोभन असते, कुठेतरी त्याला धंद्यामध्ये आर्थिक प्रलोभन असते, कुठेतरी त्याला शिक्षणाच्या माध्यमातून फॉरेनचं हे असते, पाठवण्याचं प्रलोभन असते. अशा सगळ्या पद्धतीने त्यांना ख्रिश्चनायझेशन केलं जाते. मग हे ख्रिश्चनायझेशन थांबवायचं असेल तर तिकडचे सिंधी जी लोक आहेत त्यांनी त्यांच्या धर्माचं काम वाढवलं पाहिजे. पण सिंधी शाळा ज्या आहेत त्या शाळांमधले ऍडमिशन 25% शिल्लक आहे, 75% शाळा बंद झाल्यात. म्हणजे एक समस्या, ही मोठी समस्या आपल्याकडे आहे. आत्ताच्या सध्याच्या काळात आणखी एक जो मुद्दा सध्या येतो धर्मांतरण फक्त एवढाच नव्हे तर त्याच्यामध्ये सुद्धा आता लव्ह जिहाद सारखा प्रकार जो आहे त्याची चर्चा होती आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम धर्मामधली अनेक मुलं खोटी नावं धारण करतात आणि त्यानंतर मुलींना हिंदू धर्मीय मुली ज्या आहेत त्यांना आकर्षित केलं जातं आणि त्यात त्या फसल्यानंतर मग हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकीस येतो. त्या संदर्भात कशा पद्धतीने ते आव्हानात्मक आहे आणि तुम्ही कसं ते आव्हान केलं? ह्या याच्यामध्ये आपल्याकडे काय झालंय की आम्ही स्त्री स्वातंत्र्य ह्या नावाखाली मुलींना मोठ्या प्रमाणावरती स्वातंत्र्य दिलंय. शिक्षणाकरता स्वातंत्र्य द्यायला ठीक आहे, पण संस्कार त्यांच्यावरती हिंदू धर्माचे होत आहेत की नाही हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आज ते परिवारामध्ये राहिलेले नाहीत. घरातली पुरुष आई वडील हे दोघेही नोकरीला जातात, सर्व्हिसला जातात आणि मुलं शाळेत जातात, क्लासमध्ये जातात आणि तशीच ती वाढत 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 मोठी होतात. त्यावेळेला त्यांना हवे नको ते फॅशन करणं, हवे नको त्या पद्धतीचं जी काही समाजात मिळतंय हे सगळं त्यांना दिलं जातं, सहज मिळतं. पूर्वी तसं सहज मिळत नव्हतं. आई वडिलांना खूप, मुंबईत आलेल्या लोकांना खूप मेहनत करून आपापल्या घरामध्ये भाड्याच्या खोलीत राहून स्वतःचं घर बनवण्याची स्वप्न होती, पैसे वाचवून ते काम करत होते. म्हणून मुलांना शिक्षण देताना सुद्धा रिस्ट्रिक्शन्स होते. आज मुलांना रिस्ट्रिक्शन्स नाही राहिले, प्रत्येकाचे 2-2, 3-3 फ्लॅट्स आहेत आणि त्या याच्यामुळे त्यांना हवं ते खर्च करण्याची मुभा आहे. ते खर्च करत असताना त्यांनी कुठल्या पद्धतीने खर्च करतात ह्याचा विचार नाही केला जात आणि ती मुलगी सहज एखाद्याच्या जाळ्यात अडकते. तरुण वय आहे, टीन एज ज्याला आपण म्हणतो, ह्या टीन एज मध्ये स्त्रियांची जी भावना असते तिला कोणीही हात घालू शकतो आणि नेमकं हेच लव्ह जिहादच्या माध्यमातून ही मुस्लिमांना
त्यांच्या मदरशामधून त्यांच्या मशिदीमधून ट्रेनिंग दिलं जातं, शिकवलं जातं. आपलं नाव कसं लपवा, आपली पर्सनॅलिटी कशी चेंज करा, आणि हे पर्सनॅलिटी चेंज करून तुम्ही जसं सोज्वळ दिसलं पाहिजे, मग हिंदूंसारखं दिसलं पाहिजे आणि तसंच बोललं पाहिजे, त्याच पद्धतीचं हे असलं पाहिजे. तुम्ही त्या पद्धतीने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवा. एकदा तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकले की पुढचं काम होईल. अशा पद्धतीने लव्ह जिहादच्या केसेसमध्ये ह्या मुली सहज अगदी गुंतून जातात. म्हणजे ही लव्ह जिहादची केस पूर्वी ख्रिश्चन लोक पण करत होते. मग ख्रिश्चन लोकांचं उलट होतं आपल्याकडे, की ख्रिश्चन मुलं आपल्या मुलींना कधी त्यांनी लव्ह जिहादच्या म्हणजे केसमध्ये पकडलेलं नाही. त्यांच्या मुली ज्या आहेत ह्या आपल्या मुलांच्या मागे लागायचे, आणि त्या सुंदर सुंदर दिसणाऱ्या मुलींच्या पाठीमागे आपले तरुण लागला की त्याला लग्न करण्याचं आमिष द्यायचं, आणि लग्न झालं की त्याला चर्चमध्ये घेऊन जायचं आणि तिथे त्याला ख्रिश्चन बनवायचं. ह्या अशा पद्धतीने सुद्धा आपलं धर्मांतरण मोठ्या प्रमाणात होत होतं. ह्या याच्यामध्ये आमचा सर्वात मूळचा जर विषय घेतला तर शिक्षण पद्धती. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा जर विषय घेतला तर आमच्या घरातली संस्कृती. ज्यांच्या घरामध्ये हिंदू धर्माची परंपरेनुसार सगळे संस्कार होतात आणि सगळ्या प्रकारच्या चालीरीती मानल्या जातात आणि ते मुलांना घेऊन करतात, त्यांच्या घरातली मुलं अशा पद्धतीचं काम करू शकणार नाही. पण ज्यांच्याकडे स्वैराचार आहे, आज पैसा आहे म्हणून आम्ही वाटेल ते करू, अशा पद्धतीचं जे वातावरण घरामध्ये निर्माण झालेलं आहे, त्यामुळे ती मुलं काय करतील हे तुम्हाला सांगता येत नाही, आणि मग ती मुलं कुठेही भरकडली जाऊ शकतात. त्यात त्यांना धर्माचं अज्ञान, कारण शिक्षण आईवडिलांकडनं सुद्धा मिळालं नाही, धर्माचं शाळेत सुद्धा मिळालेलं नाही, आणि समाजात मिळण्याची सोय नाही. आज समाजात कुठेतरी शिक्षण मिळण्याची सोय आहे का? नाही. जो थोडासा श्रद्धावान होतो तो कुठेतरी संतांच्या पाठीमागे लागतो. मग कोणी गजानन महाराजांच्या भक्तीमध्ये लागतो, कोणी रामदास स्वामींच्या भक्तीमध्ये लागतो, कोणी वारकरी संप्रदायाच्या भक्तीमध्ये लागतो. ती वाचतात, त्यांना संस्कार मिळतात, आणि ती मग आपल्या हिंदू धर्माच्या मार्गाने बरोबर चालायला लागतात. पण जी भरकटलेली आहे त्यांना परत आणणं कठीण आहे. आता तुम्ही हे जे कार्य करताय शुद्धीकरणाचं, त्याच्यामुळे अनेक आव्हानं येत असतील. म्हणजे अनेक लोकांचं तुम्ही शुद्धीकरण केलंय, त्यांना पुन्हा एकदा धर्मामध्ये आणलेलं आहे, हिंदू धर्मामध्ये पुन्हा एक त्यांना प्रवेश मिळवून दिलाय. तर असं काही सांगा घटना की ज्याच्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने अशा अनेक प्रत्येक घटनाच शेवटी आव्हानात्मक असणार, पण त्याच्यामधल्या काही घटना अशा सांगा जेणेकरून श्रोत्यांनाही कळू शकेल की काय आव्हान आपल्या सामोरे जातात. मसूर आश्रमामध्ये सय्यद शेख म्हणून नगरचा एक मुलगा आपल्याकडे मसूर आश्रमामध्ये, म्हणजे त्याचं शुद्धीकरण जो विधी झाला तो सेना भवन मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या समोर. अच्छा. तो नगरच्या शिवसेनेच्या युनियन मधला तिकडचा प्रमुख होता, पण तो शिवसेनेचा प्रमुख होता. नगरमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या LNT मध्ये संपूर्ण प्लांटमध्ये मुस्लिम जास्त आहेत, हिंदू कमी, त्या मानाने हिंदूंची संख्या कमी. पण ह्याचं एका माळी मुलीबरोबर प्रेम जमलं, आणि तो तिच्या संगतीत राहत होता, त्याच्यामुळे ह्याचे संस्कार खूप वेगळे झाले, आणि त्यांनी तिच्याबरोबर लग्न करायचं ठरवलं. लग्न केल्यानंतर त्यांनी लग्नही केलं, निकाह केला. आधी तर त्यांनी निकाह केला, पण ती म्हणाली मी तुझ्या बरोबर घरात राहीन, पण मी तुझ्यासारखं बाकीच्या गोष्टी नाही खाऊ शकणार, मी शुद्ध शाकाहारी आहे. मग त्यांनी विचार केला की आपण काय करायचं. त्यांनी दुसरी खोली घेतली आणि बाहेर राहायला लागला, आणि सर्व्हिसला असल्यामुळे त्याला तिथून हलता येत नव्हतं, नोकरी तिथेच होती. मग तिथे नोकरी असताना त्याच्या सगळ्या लोकांनी त्याला भरपूर विरोध तिथे केला. मग एवढा विरोध केला की त्याला गाव सोडून मुंबईला यायला लागला. मग तो इथे आला आणि शिवसेनेच्या माध्यमातून इथे आला. बाळासाहेब ठाकरेंनी त्याला बोलून घेतलं. इथे आल्यानंतर त्यांनी गुरुजींना सांगितलं. बाळासाहेब ठाकरे आणि गुरुजींचं फार मोठं जवळचं सख्य होतं. प्रत्येक कार्यक्रमाला ते तिथे कुठे ना कुठेतरी हजर राहायचे, यायचे. यांना आमच्या ब्रह्मचारी विश्वनाथजी महाराजांना तिथे बोलवायचे. त्यांनी सांगितलं असं असं आहे. ते म्हणाले आपल्याला सेना भवन मध्येच त्याचं शुद्धीकरण करायचं. तर सेना भवन मध्येच त्याचं शुद्धीकरण झालं, आणि सेना भवन मध्ये शुद्धीकरण झाल्यानंतर त्याला राहायची जागा नाही म्हणून त्याला मसूर आश्रममध्ये पाठवलं. मग तो आश्रमात येऊन राहिला आपल्या पत्नीसह, पण तरी सुद्धा त्याच्या नातेवाईकांनी त्याला त्रास द्यायचं थांबवलं नव्हतं. मग नंतर इथे LNT मध्ये त्याला परत सर्व्हिस देण्याकरता पण प्रयत्न झाला, पुढे ते हे झालं नाही. पण नंतर मग त्याला आम्ही खोली घेऊन दिली, त्या संसार थाटून दिला. त्या संसारात भांडी कुंडी TV पासून सगळ्या गोष्टी आम्ही त्याला दिल्या. त्याला मग नोकरी लागली एक चांगली दुसरी. मग दुसऱ्या नोकरीमध्ये तो ऍड झाला, आणि त्याच्यानंतर त्याचं कुटुंब पुढे सुरू झालं. आव्हानात्मक हे भरपूर असतात,
काही वेळेला तर आम्ही काही मुली ज्या सोडवून आणतो, त्या सोडवून आणल्यानंतर आता हे तर त्यांना मानसिक तयारी होती की आम्हाला हिंदू धर्मात यायचं आहे, बरोबर. परंतु काही मुली अशा असतात की हिंदू म्हणजे मुसलमानकडे निकाह करून गेल्यानंतर त्यांना परत यायचं असते, परंतु परत येण्याकरता त्यांची मानसिक तयारी नसते, कारण मोठ्या प्रमाणावर ते प्रेशरमध्ये असतात. तो दबाव सासरचा पण असतो तिकडून की आम्ही तुला मारून टाकू, अमुक करू तमुक करू, सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. आणि इथे माहेरचा असतो की आम्ही तुम्ही तुला स्वीकारण्याची हे नाहीये. तर तशा केसमध्ये ती मुलगी खूप डिप्रेशन मध्ये असते आणि ती आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता सुद्धा तयार होत नाही, बोलायला सुद्धा तयार होत नाही. ज्या वेळेला इथून आणली जाते त्याला पोलीस केस करायची असते. पोलीस केस केल्यानंतर तिची जबानी घ्यायची असते. जबानी घेतल्यानंतर तिला काय छळ झाला हे त्याच्यात दाखवायचं असतं. एक ऍफिडेव्हिट तयार करून घ्यायचं असतं की मला परत हिंदू धर्मात यायचं आहे, मला असं असं हे झालेलं आहे म्हणून ते सगळं त्याच्याकडनं लिहून घ्यायचं असतं. ह्याच्याकरता सुद्धा त्या मुली तयार होत नाही, का त्यांची मानसिकता तयार होत नाही. त्या काही दिवस 8-8, 10-10, 15-15 दिवस अक्षरशः मौन राहतात, बोलूच शकत नाही. एक इकडचीच केस होती, कॉलेजची एक मुलगी होती, ग्रॅज्युएशन चालू होतं तिचं, आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेला कॉलेजच्या बाहेर एक मुलगा यायचा आणि तो दुसऱ्या कॉलेज इस्लाम काय ते जोगेश्वरीचा कॉलेज आहे ना, काहीतरी कॉलेज आहे, त्या कॉलेजचा होता. तो तिच्यापेक्षा लहान होता तसा. नंतर तो ग्रॅज्युएशन चालू होतं आणि ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत होती. दोघांचं अफेअर झालं, दोघांनी हे केलं, निकाह झाला. ही मुलगी संघाच्या कार्यकर्त्यांच्या घरची मुलगी, वडील संघ परिवाराची, आणि तरी सुद्धा हिला त्या ठिकाणी त्याच्याबरोबर प्रेम झालं. पण त्यांचं दोघांचं हे ठरलं की तू हिंदू प्रमाणे राहायचं, मी मुसलमान प्रमाणे. हे फक्त घरी जाण्यापर्यंत होतं. तिथे गेल्यानंतर 4 महिन्यात तिच्या लक्षात आलं की आपल्याला कॉलेज, तिला कॉलेजमधून त्यांनी नाव काढून घेतलं आणि कॉलेजला तिला ऍडमिशन घ्यायला लावलं. तिथे ऍडमिशन घेतलं. तिथे ऍडमिशन घेतल्यानंतर काही दिवसांनी कॉलेजमध्ये आमच्या ड्रेस चालत नाही, बुरखा घालायच लागेल, त्यामुळे बुरखा घालून जा. इथून सुरुवात झाली. मग नमाज पडायलाच लागेल, नमाज शिक, असं सगळं सुरू झालं. 6 महिन्यात तिच्या लक्षात आलं की मी काय मोठी चूक केली. तिच्या वडिलांनी फक्त जाताना एकदा सांगितलं होतं, तुला ज्या वेळेला वाटेल की तुझं चुकलंय त्यावेळेला तू खरोखर सगळं सोडून असलेले तुझे कागदपत्र जे असतील ते घेऊन दरवाजात येऊन उभी राहा, त्याच्यानंतरची जबाबदारी माझी. तिच्या ते लक्षात आलं. तिने सरळ कॉलेजला जायच्या नावाने सगळे कागदपत्र गोळा केले, कॉलेजचं हे करून बॅग भरली आणि सरळ घरी गेली. आणि घरी गेल्यानंतर वडिलांनी सांगितलं ठीक आहे आता. ती आल्यानंतर लगेच आमच्याकडे फोन आला. तिचं आम्ही डोंबोलीच्या गणपती मंदिरामध्ये शुद्धीकरण करून घेतलं. आणि तिथून नंतर परत तिला घरी पाठवायचं तर तो सारखा तिला फोन करत होता, कुठे असेल तिथून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता. तिचे मामा वसईला राहत होते, मग तिला वसईला पाठवली आणि वर्तक कॉलेजमध्ये तिचं ऍडमिशन घेतलं. आणि तिथे तिला पुढे त्यांच्या मामाच्याकडे सेफ मध्ये ठेवायचं हे झालं. इतकी आव्हानात्मक परिस्थिती प्रत्येक ठिकाणी निर्माण होते. पण ही जशी शहरामध्ये आहे तसंच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर असेल, म्हणजे प्रामुख्याने जिथे आदिवासी पाडे आहेत किंवा अशा ठिकाणी की जिथे म्हणजे जो भाग दुर्गम आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात. आदिवासी भाग किंवा तुमचा दुर्गम भाग बघितला तर तिथे मुस्लिमीकरण नाही होत. मुस्लिमीकरण होते पण असं लव्ह जिहादच्या केसेसमध्ये एखाद दुसरं झालं तर, पण ते फार मोठ्या प्रमाणात. तिथे ख्रिश्चनायझेशन होते आणि ख्रिश्चनायझेशन होताना त्या ठिकाणी आदिवासी लोक आहेत, त्यांना स्वतःचा धर्म माहित नाही. ते म्हणतात आम्ही मूळचे धर्म, त्यामुळे ते हिंदू धर्म काय ह्याचं ज्ञान त्यांना नसल्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत म्हणजे आपलं दुर्दैव एवढं मोठं आहे की आम्हाला देश स्वतंत्र झाल्यानंतर 70 वर्षामध्ये प्रत्येक घरापर्यंत आमचं धर्माचं कार्य सुद्धा म्हणजे विषय सुद्धा पोहोचू शकलो नाही. हे आमचं मोठं दुर्दैव आहे. म्हणजे आमच्या हिंदू धर्माच्या प्रतिष्ठित लोकांचं म्हणजे आम्ही सगळे आलो त्याच्यामध्ये की आम्ही तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो आणि त्यांना हिंदू धर्माचं महत्व पटवून देऊ शकलो नाही. त्याच्यामुळे त्या भागामधले जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा फायदा घेऊन ही ख्रिश्चन मंडळी त्यांना हिंदू धर्मात आणण्याचा प्रयत्न करतात.
आता मोठ्या प्रमाणात ती तुमच्या पालघर वसई त्या साईडला जर बघितलं तर एक वेगळी ट्रेंड आता निर्माण झाली ती आता आम्हाला 2-3 दिवस तिथे फिरलो त्यावेळेला लक्षात आली की तिकडच्या मुलीबरोबर ख्रिश्चन मुलं जाऊन लग्न करायचा हे ठेवतात, प्रस्ताव ठेवतात. ते लग्न करून आणतात. तिथे आदिवासी मुलं छोट्याशा घरात, कुठेतरी झोपडीबाजा घरात असे राहत असतात. इथून एकदम त्या ख्रिश्चनाच्या मोठ्या घरामध्ये येतात, राहतात. त्यांना एकदम भव्य दिव्य वाटतं. परत तो लग्नाचा सगळा खर्च हेच करणार. परत ते खाणारे पिणारे आहेत, हे पण खाणारे पिणारे आहेत. त्याच्यामुळे ते खाणं पिणं मॅच होते दोघांचं. म्हणजे तिकडची तिच्या घरची माहेरची मंडळी, आदिवासी मंडळी खायला प्यायला मिळालं की तृप्त झाली. ह्यांच्याकडे तर ते चालतंच चालतं खाणं पिणं सगळं. आणि त्याच्यामुळे ते सगळं कुटुंबाच्या कुटुंब हळूहळू ख्रिश्चन व्हावे ही समस्या आता सुरू झाली. अच्छा. पूर्वी काय होतं की ख्रिश्चन मिशन यायचे आदिवासी गावांमध्ये, कुठेतरी कोणाला प्रलोभन द्यायचे आणि हळूच त्याला ख्रिश्चन करायचे. आणि मग ते एखादा आदिवासी तिथे ख्रिश्चन झाला की त्यालाच इकडे एखादा चर्च उभं करायला सांगायचं, प्रार्थना करायला शिकवायचे आणि प्रार्थना पुरतच ख्रिश्चनत्व होतं. आता तसं नाही. आता त्यांची आर्थिक बाजू पण सांभाळली जाते, बाकीच्या सगळ्या गोष्टी करून त्यांना ख्रिश्चन करून घेतलं. ती मोठी संपूर्ण कुटुंबच ख्रिश्चन होते. ही समस्या आता आहे. पण त्याच्यामध्ये तोडगा आपल्याकडे आहे की आपला विश्व हिंदू परिषद असेल, संघ असेल, धर्मजागरण असेल, अनेक संत आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक आदिवासी गावांमध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी काम करतोय. आणि त्या ठिकाणी मंदिरं उभी करणं, तिथे धर्माचं कार्य उभं करणं, त्याच्याकरता एखादा सांप्रदायिक वारकरी संप्रदायाचा सप्ताह सुरू करा, त्याच्या माध्यमातून त्यांना करा. वसई वज्रेश्वरी भागामध्ये फिरते सप्ताह होतात आमचे. मग ते फिरत्या सप्ताहामध्ये मोठ्या प्रमाणावरती तिथे आपण जाऊन त्या गावामध्ये 1 दिवसाचा सप्ताह करतो. आज ह्या गावात, उद्या बाजूच्या गावात, त्याच्या पुढच्या गावात असं नाही. पण ह्या गावातले लोक त्या गावात येतात, त्या गावातले तो आनंद घेत जातात. ते सगळे त्या सांप्रदायिक ह्याच्यामध्ये आपोआप येतात. वसईच्या आपल्या वज्रेश्वरीच्या मंदिरावरती त्या ठिकाणी ललिता पंचमीला कमीत कमी 100-150 कुटुंब आदिवासींची बोलवून त्यांच्याकडनं ललिता पंचमीच्या दिवशी कुंकुमार्चन करून घेतलं जातं. मग त्यांना फोटो फ्रेम देणं, त्यांचे मंत्र देणं, पुस्तकं देणं हे सगळं होतं. म्हणजे त्यांच्या घरात उपासनेचं काम सुरू झालं. अशा पद्धतीचं काम आपलं सुरू झालेलं आहे आता. त्याच्यामुळे ते पण आपण थांबवतोय त्या माध्यमातून. आता हे जे तुमचं कार्य आहे, अनेक लोक असे असतील की ज्यांना आपल्या भागामध्ये असं काहीतरी धर्मांतरण झालेलं आहे आणि त्यांना लोकांना पुन्हा एकदा आपल्या हिंदू धर्मामध्ये आणायचे असं वाटत असेल, किंवा काही लोकच असे ज्यांना आपण फसलोय पण आपल्याला यायचे, तर अशा वेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचणं यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा तुम्ही काय करताय? नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता आता अनेक संघटनांच्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. परंतु अशी काही मंडळी आहेत की ज्यांना बरोबर खरोखर अशी हे आहे की धर्मांतरण झालेलं आहे आणि परत आपल्या धर्मात आणण्याकरता काही प्रक्रिया त्यांनी केलेली आहे, तर त्यांनी मसूराश्रमाशी डायरेक्ट संपर्क साधावा. गोरेगावला पांडुरंगवाडीमध्ये आपला मसूराश्रम आहे, त्या याच्यामध्ये हेच कार्य आपण करतो. मसूराश्रमाला गव्हर्नमेंटची मान्यता आहे की शुद्धीकरण करून त्यांना आपल्या हिंदू धर्मात घेण्याकरता. त्याच्यामुळे त्यांच्याकडचं आलेलं सर्टिफिकेट हे गॅझेटला मान्य आहे. आणि गॅझेटला मान्य असल्यामुळे त्याच्या धर्माचं नाव बदलणं, त्याचं नाव बदलणं आणि ते मूळ नाव जे असेल ते बदली करून परत त्याचे पेपर्स तयार करणं, हे सगळी प्रोसिजर, कायदेशीर प्रोसिजर सुद्धा आपल्या माध्यमातून होते. पूर्वी आर्य समाज सुद्धा करत होता. आता आर्य समाजाचं काम ते थोडंसं कमी झालेलं आहे. मध्यंतरी आपल्या मसूराश्रमाचं कार्य पण थोडंसं थांबलं होतं, कमी झालं होतं. परंतु आता मोठ्या प्रमाणात ते परत सुरू आहे. गुरु ब्रह्मचारी विश्वनाथजी महाराजांचं जे मूळ गाव होतं मंडलेश्वर, तिथून ते आले होते. आणि तिथून आल्यानंतर लहानाचे मोठे ते आपल्या आश्रमात, इथे मसूराश्रमात विनायक महाराज मसूरकरांच्या हाताखाली झाले. त्यांनी शिक्षण सुद्धा घेतलं. इंग्रजी त्यांचं प्रभुत्व चांगलं होतं, त्याच्यामुळे ते इंग्रजीतून मसूराश्रम पत्रिका काढून ते प्रसारित करत होते. आता त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. ह्या निमित्ताने आपण लोकांना आव्हान करतोय की मोठ्या प्रमाणावरती ज्यांना परत धर्मामध्ये यायचं आहे अशी मंडळी तुम्हाला समाजात आढळली तर तुम्ही आश्रमामध्ये घेऊन या. तुमचं स्वागत आहे. तिथे येऊन तुमची सगळी व्यवस्था केली जाईल आणि त्यांना परत शुद्धीकरण करून आपण हिंदू करून घेऊ. खरोखरच म्हणजे हे कार्य खूप मोठं आहे आणि अर्थात यावरच थांबून चालणार नाहीये. मी त्याच्यात सुद्धा वेगवेगळे नवीन नवीन प्रकार जे आहेत ते पुढे येणार आहेत. वेगवेगळे पळवाटा लोक काढू शकतात. त्याच्यावर मात करून हे शुद्धीकरणाचं कार्य जे आहे ते आगामी काळात करावं लागणार आहे. आता आलेली तरुण पिढी जी आहे, ह्या तरुण पिढीला पहिलं आव्हान आहे की त्यांनी आपला धर्म समजून घेण्याची आवश्यकता आहे. आम्ही देवी देवतांची मंदिरं खूप बांधलीत. प्रत्येक ठिकाणी श्रद्धेने आम्ही जातो. मंगळवार असला की आम्ही गणपतीला जातो, शनिवार असला की आम्ही मारुतीला जातो, गुरुवार असला की कुठल्या तरी गुरूंच्या दत्ताच्या मंदिरात जातो.
परंतु नुसतं मंदिरात जाऊन दर्शन घेणं आणि त्या ठिकाणी प्रसाद तीर्थप्रसाद घेणं एवढ्यावर आपला धर्म नाहीये. धर्माची व्याख्या काय आहे, धर्म खरा काय आहे, आमचे धर्मग्रंथ कोणते आहेत, या धर्मग्रंथांच्या आधाराने आम्हाला इतिहास आहे. तर रामायण महाभारत हे आमची पोथी पुराणं नाहीये. तर रामायण महाभारत हा आमचा इतिहास आहे. हे घडलेल्या घटना आहेत आणि घडलेल्या घटनामुळे आम्हाला देवाने प्रत्यक्ष या भूमीवरती येऊन प्रत्यक्ष करून दाखवलं की ईश्वर या ठिकाणी आल्यानंतर तो काय करू शकतो. तर रामाच्या अवतारामध्ये रावणासारखा जो विद्वान पंडित, म्हणजेच आता रावण कोण होता, शंकराचा भक्त. राम कोण होता, शंकराचा भक्त. दोघही शंकराचे भक्त आहेत, पण एक नीतीने वागलाय, एक अनितीने वागलाय. शंकराने आशीर्वाद कोणाला दिलाय, तर रामाला दिला की रावणाला दिला. जय कोणाचा केला, रामाचा केला की रावणाचा केला. हा आमचा इतिहास आहे. म्हणून आम्हाला धर्म समजून घेण्याची गरज आहे. आणि जर आत्ताच्या येणाऱ्या तरुण पिढीने हा धर्म समजून घेतला तर आपल्याला पुढच्या येणाऱ्या पिढीला आमचे संस्कार घडवून देण्याकरता काही कमी पडणार नाही. पण ते संस्कार घडवून देण्याकरता आम्हाला फॉरेन रिटर्न व्हावं लागतं. म्हणजे अमेरिकेत खूप मंदिर हिंदूंची झाली म्हणून आम्ही इथे त्या मंदिरात जाऊ असं होता कामा नये. मुळात आमची ही देवभूमी आहे, भारत ही देवभूमी आहे आणि इथे सगळ्या प्रकारची तीर्थ आहेत. असं जगातलं एकमेव क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये अनेक ऋतू होतात आणि अनेक प्रकारच्या वनस्पती ज्या जगात सगळीकडे मिळत नाहीत, त्या सगळ्या वनस्पती जिथे जगातल्या दुसऱ्या ठिकाणी असेल त्या सगळ्या वनस्पती आमच्या भारतामध्ये, भारत भूमीवरती आहेत. आणि म्हणून ही देवभूमी आहे. आमच्याकडे अयोध्या आहे, युद्ध न करण्याची स्थिती, पण त्याच अयोध्येवरती आज युद्धाची स्थिती आहे. बरोबर. आज आम्ही देवभूमी मानतो कारण तीर्थक्षेत्र चारी बाजूनी आहेत. दुसरी गोष्ट, आम्ही इथे मनुष्य म्हणून जन्माला येतो. एक देव असतो, एक दानव असतो आणि एक मानव असतो. दानवाची दृष्ट प्रवृत्ती ही दानवाकडे राहणारच, हे कधीच संपणार नाही. आणि देवांची आशीर्वाद देण्याची प्रवृत्ती ही देवांकडे राहणार. पण मानवाचं काम काय, तर त्यांनी कर्तव्यदक्ष होऊन आपल्या जीवनामध्ये धर्माचरण करणं, धर्माचरण करून मनुष्य जन्माचं सार्थक करून घेणं. हे कसं, तर धर्माचं कार्य केल्यानंतर कळतं. म्हणून धर्माचं शिक्षण घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. खूप छान समजावून सांगितलं तुम्ही. म्हणजे निश्चितपणे तरुण पिढीसाठी हे आदर्श आहे. त्यांनी हे ऐकल्यानंतर त्यांचंही प्रबोधन होईल, त्यातून त्यांनाही काहीतरी बोध होईल असं आपण मानू शकतो. पण तुमचं हे कार्य खूप मोठं आहे आणि असंच ते वृद्धिंगत होत राहो आणि त्यातून समाजापुढे हे जे काय मोठं आव्हान आहे, संकट आहे, ते दूर होईल अशी अपेक्षा करतो. बुवा, तुम्ही इथे आलात आणि हे सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभारी. नमस्कार. मित्रांनो, आत्ताच आपण परागबुवा रामदास यांच्याशी हा संवाद साधला. अत्यंत गंभीर विषयावर आपण हा संवाद होता आणि कशा पद्धतीने हे सगळं धर्मकार्य चाललेलं आहे याविषयी आपण जाणून घेतलं. तुम्हाला हा सगळा विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.